स्वामी समर्थ मंडळी, अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? मैत्रिणींनो, ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीत एक महत्त्वाचा संस्कार आहे. केवळ अधिक मासातच विवाहित मुलगी आपल्या सवाष्ण आईची ओटी भरू शकते. अधिक मासात सगळीच पुण्यकर्मे केली जातात. त्यात आणखी एका पुण्यकर्माची भर म्हणून आईची ओटी भरली जाते. तर चला, का ओटी भरतात ते जाणून घेऊयात. लग्न कार्यात कन्यादानाला अतिशय महत्त्व असतं. आपल्या लाडक्या लेकीला सुयोग्य हाती सोपवून तिची जबाबदारी तिच्या पतीच्या हाती सोपवणे याला कन्यादान विधी म्हणतात. कन्यादान हा एक संस्कार आहे, जबाबदारीची जाणीव आहे. आपण ज्या मुलीला लाडाकोडाने वाढवतो त्या मुलीला तिची जबाबदारी दुसऱ्याच्या हाती सोपवण्यासाठी आईवडिलांना कठोर व्हावे लागते. त्यांच्या त्यागामुळे तिला हक्काचे घर मिळते. त्या कृतज्ञतेची परतफेड म्हणून अधिक मासात विवाहित मुलगी आईची ओटी भरते. आता ओटी कशी भरावी? तर बघा, आपल्या ऐपतीप्रमाणे साडी, खण किंवा ब्लाऊज पीस द्यायचा आहे. त्याचबरोबर तांदूळ, नारळ, वेणी किंवा गजरा, हिरव्या बांगड्या, खारीक, खोबरे, हळकुंड, बदाम, सुपारी आणि 5 फळे देऊन आईची ओटी भरायची असते. अशा रीतीने आईचा सन्मान करायचा असतो. तसेच विवाहित मुलीने सासूची ओटी भरू नये, कारण लग्न करून घरी आल्यावर सासू आपल्या सुनेची ओटी भरून आपला मुलगा राजी खुशीने तिच्या पदरात देते. म्हणून सासूकडून आशीर्वादरूपी मिळालेली ओटी तिला परत करता येत नाही. विधवा स्त्रीची ओटी भरत नाहीत. म्हणून आईची ओटी भरणे शक्य नसेल तर अन्य सवाष्ण स्त्रीची सांगितल्याप्रमाणे ओटी भरावी. तसे केल्यानेही सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमय आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला व आपल्या परिवाराला मिळतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.